नमस्कार. आज मी करणार आहे सगळ्यांचीच आवडती झटपट होणारी चमचमीत पनीर भुर्जी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी हा पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया. पनीरला तेल जास्त लागत नाही कारण पनीरला तूप सुटतं. त्याच्यामध्ये एकदम ऑइली होतं म्हणून जास्त तेल घालायचं नाही. तर तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कांदा पण कोबीला घालायचं. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा. आता आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. त्याच्याने कांदा लवकर मऊ होतो. हे पहा, आता आपला कांदा हा मऊ झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालून घ्यायचं. आलं लसणाचा थोडा फ्लेवर येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं. एक साधारण अर्धा मिनिट परतल्यावर आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं. टोमॅटो थोडं मऊ होऊ द्यायचंय. आता टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. थोडंसं पाव चमचा हिंग घालायचं. थोडीशीच हळद घालायची आणि तिखट अर्धा चमचा घालायचा कारण आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे. तिखट आवडत असेल तुम्ही थोडं जास्त घातलं तरी पण चालेल. आता आपण ह्याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचं. तर हे मी 200 ग्रॅम पनीर वापरले. पनीर आपल्याला किसून घ्यायचे. पनीर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ खूप लागत नाही, थोडंसंच घालायचं. हे बघा, सगळं छान एकजीव झालेलं आहे. आता त्याला थोडंसं कढईला तूप सुटायला लागेल. 1-2 मिनिट आपण हे पनीरची भुर्जी परतून घेतली. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. हे बघा, अगदी मस्त अशी आपली पनीरची भुर्जी तयार आहे. आपण आता गॅस बंद करूया. अशी झटपट होणारी पनीर भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करेन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.